कसोटी क्रिकेट हे क्रिकेटचं सर्वात मोठं लक्षण आहे असं खेळाडू म्हणतात. माजी खेळाडू, कॉमेंटेटर, ICC सगळेजण म्हणत असतात. परंतु जेव्हा नजीकच्या भूतकाळातले कसोटी सामने 1.5, 2, 2.5 दिवसात सातत्याने संपायला लागतात, त्यावेळेला प्रश्नचिन्ह नक्कीच उभं राहतं. याला कारणं आहेत खराब विकेट्स. भारतामध्ये जेव्हा पहिल्या दिवशी चेंडू फिरायला लागतो तेव्हा बोंबाबोंब होते. माध्यमं परदेशातली राळ उठवतात की भारतातली विकेट्स ही खराब आहेत आणि त्यामुळे भारतीय संघ मायदेशात जिंकतो. परंतु जेव्हा परदेशात येणं होतं आणि त्यावेळेला असं विकेट मिळतं न्यूझीलंडसारखं की जिथे 1.5 दिवसात सामना संपतो, तेव्हा प्रश्नचिन्ह उभं राहतं, आता दोष कोणाला द्यायचा. रोहित शर्मा काय म्हणतोय ते ऐकूयात आपण. We obviously all saw what happened in this test match and how the pitch played and stuff like that. I honestly don't mind playing in pitches like this as long as everyone keeps their mouth shut in India and don't talk too much about Indian pitches, honestly, because you come here to challenge yourself. Yes, it is dangerous, but it is challenging. So, and when people come to India, it is again pretty challenging as well. But yeah, look, when you're here to play Test cricket, we talk about Test cricket, the ultimate prize. Test cricket being the pinnacle and stuff like that. I think it's important that we also stand by it. And when you're put up against a challenge like that, you come and face it. That's what happens in India. But in India, day one, the pitch starts turning. People start talking about it. Puff of dust. There's so much crack here on the pitch. People are not looking about that. So I think it's important that we stay neutral everywhere we go, especially the match referees. Some of these match referees they need to keep their eye on how they rate pitches as well. It's quite important. I still can't believe that the World Cup final pitch was rated below average. The batsman got 100 there in the finals. How can that be a poor pitch? So these are the things, the ICC, the match referees, they need to look into it and start rating pitch based on what they see, not based on the countries. I think that's quite important. So I hope they keep their ears open, they keep their eyes open and look into those kind of aspect of the game. Honestly, like I said, I'm all for pitches like this. We want to challenge playing on pitches like this. We pride ourselves playing on pitches like this. But all I want to say is be neutral. न्यूझीलंड कसोटी सामन्यातली एडन मार्क्रमची बॅटिंग बघून खरोखर बरं वाटलं. त्याचं कारण अशा आव्हानात्मक विकेटवर सुद्धा त्यांनी शतक झळकवताना सगळ्या गोष्टींशी जुळवून कसं घेतलं हे बघताना खूप मजा आली. मला आठवतं आहे की मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती टर्निंग ट्रॅकवरती जबरदस्त भारताची फिरकीची फळी असताना केविन पीटरसननी आउटस्टँडिंग इनिंग खेळलेली होती, जी मी कधीच विसरू शकत नाही. महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला चेन्नईच्या टर्निंग ट्रॅकवरती तोंड देताना सचिननी अगोदर तयारी करून नंतर शेन वॉर्नवरती हल्लाबोल केलेला होता. चेतेश्वर पुजारासारखा बॅट्समन जो धावा काढायला थोडा वेळ घेईल पण इतका वेळ विकेटवरती उभं राहण्याचा प्रयत्न करेल की समोरचे गोलंदाज थकून जायला पाहिजेत. माझा प्रश्न एवढाच आहे की आता ही बॅटिंगची कला, तो संयम, ते कौशल्य हे गेलंय कुठे? कारण आधुनिक काळातल्या फलंदाजांना विकेटवरती जेव्हा असं खुखार विकेट असतं, डेंजरस विकेट होतं, इथं बॅटिंग करणं खूप अवघड आहे, हे मी मान्य करतो. इथे फास्ट बॉलिंगला मदत करणारं विकेट होतं, भारतामध्ये स्पिनिंगला मदत करणारं विकेट असतं, पण म्हणून अशा विकेटवरती बॅटिंगच करता येत नाही. ही आत्ताच्या घडीला जगातल्या बॅट्समनची समस्या झालेली आहे. याच्याबद्दल BBCचा कॉमेंटेटर प्रकाश वाखणकरला काय वाटतं आपण जरा समजून घेऊया.
प्रकाश, विकेट खराब असतात. आजची मॅच तर 1.5 दिवसात संपली आहे. भारतातल्या खूप मॅचेस तू आणि मी कव्हर करत असताना आपण 2.5 दिवसामध्ये संपलेल्या पाहिल्या आहेत. पिंक बॉल टेस्ट मॅच कलकत्त्याची 2.25 दिवसात संपताना पाहिली आहे. मान्य आहे की विकेट खराब आहे, पण ह्या विकेट, अशा विकेटवरती, चॅलेंजिंग विकेटवरती बॅटिंगच जमत नाहीये. ही गोष्ट तुला किती त्रास देते? कारण तू एवढं क्रिकेट पाहिलेलं आहेस प्रकाश, की अशा विकेटवर सुद्धा चॅम्पियन बॅटिंग करणारे इनिंग्स तू कव्हर केले आहेत. खरी गोष्ट आहे सुनंदन, आणि इट्स इंटरेस्टिंग तू हा प्रश्न विचारलास, कारण आजच दुपारी ह्याच विषयावर माझं डोकं चालत होतं की ठीक आहे, विकेट कसंही आहे, बॉलर्सनी छान बॉलिंग केली, फायदा उठवला, सगळं कबूल, परंतु ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रिटी इनिंग्स म्हणतो ना, की जे आज डीन एल्गरनी आपलं करिअर संपवलं, जरी तो लारा, पीटरसन, तेंडुलकर ह्यांच्या लीगमधला नसला तरी ते ॲप्लिकेशन, तो चिवटपणा, ते टेक्निक आणि बॉडी ब्लोज घेऊन बॉलरला टायर करून 100, 200, 300 रन करणारा तो लारा, पीटरसन त्या लाल मातीच्या वानखेडेवरती त्या टर्निंग ट्रॅकवर खेळणारा, तेंडुलकर जो मुरलीसमोर अप्रतिम बॅटिंग करायचा, काय वॉर्नला त्यांनी विसरायला लावलं, असे जे बॅट्समन आहेत की जे म्हणायचे की एका सेशनमध्ये, एका दिवसामध्ये 3 सेशन असतात. पहिलं सेशन बॉलरला, दुसरं सेशन 50-50, तिसऱ्या सेशनमध्ये आम्ही हात धुवून मागे लागणार बॉलिंगच्या. हे जे एक टेक्निक म्हणा, एक एक मानसिक ताकद म्हणा, तो विलिंगनेस म्हणा, हा कुठेतरी पांढऱ्या बॉलच्या क्रिकेटनी मला असं वाटतं की लुप्त होत चाललाय. आणि आपण दिवसेंदिवस आपल्याला दिसणार नाहीयेत सुनंदन. 5 दिवसाच्या टेस्ट मॅचेस पूर्ण पाटा विकेटवर कदाचित 5 दिवस जातील, पण अदरवाईज मॅचेस 3-4, 3-4 हाच नॉर्म होणार आहे. कारण लोकांना आजकाल, आज बघ ना, 79 रन करताना आपल्या पोरांना त्या मानाने सोपं होतं, कारण माहित होतं यायचं आणि तडी द्यायची. तो शुभमन गिल विड्रॉ होऊन मारतोय, यशस्वी जयस्वाल पहिल्या बॉलला हुक मारतोय, हे जमतं यांना. पण तिथे उभं राहून बॉडीवर ब्लो घेऊन टेक्निक दाखवून बॉलरला हताश करणं दिसत नाही बाबा आता अजिबात. कारण हा लाईफस्टाईल चेंज वाटतोय का प्रकाश, की ओव्हरऑलच संयम ही गोष्ट आकाशात विरून जायला लागली अक्षरशः. खरी गोष्ट आहे. आम्ही सगळं इन्स्टंट पाहिजे रे. म्हणजे आता बघ ना, कॉफी पिणारे आपले साऊथ इंडियन मित्र सुद्धा किती वेळा आता सकाळी उठून कॉफीचे बीन्स त्या छोट्या ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून ते पर्क्युलेट करून मग पिणारे आहेत. राईट? इन्स्टंट कॉफी पाकिट टाका, इन्स्टंट टी पाकिट टाका, स्टर करा आणि पिऊन टाका. राईट? रिलेशनशिप्स, ह्युमन रिलेशनशिप्स, डिवोर्स रेट्स, बिझनेसेसमध्ये लोकांचे कंपनीमध्ये असलेले टेन्युअर्स, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, म्हणजे अरे बापरे, 5 वर्ष एका कंपनीत काम केलं. हे सगळ्या गोष्टी आता इतक्या बदलत आहेत आणि त्याचा परिणाम कुठेतरी क्रिकेट आणि विशेषतः बॅट्समनशिपवर. कारण एका तऱ्हेने बॉलिंगचं कसं आहे, 4 ओव्हर असू देत नाही तर 40 ओव्हर असू देत, बॉलरचं काम तेच आहे ना, बॅट्समनला आउट करणं. पण बॅट्समनला दुसऱ्या पद्धतीने अडॅप्ट करून खेळणं, ह्याची तयारी कितपत आहे, हा प्रश्न मात्र सारखा डोक्यात फिरतो. आणि कपिल देव खूप वर्षापूर्वी बोलले होते, तुला आठवत असेल, मला वाटतं CCIच्या एका लेक्चरमध्येच बोलले होते कदाचित, की आजकालच्या यंग क्रिकेटर्सना, स्पोर्ट्समनना एकच करन्सी जर दिसत असेल की करन्सी इज मनी, मग तुम्हाला टेस्ट क्रिकेट महत्वाचं आहे, टेस्ट क्रिकेट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हे नुसतं बोलून चालणार नाही. तुम्हाला टेस्ट क्रिकेटच्या एका दिवसासाठी त्या व्हाईट बॉल क्रिकेटच्या पटीने पैसे द्यायला लागतील, तरच पोरं हे करायला तयार होतील, असं माझं मत आहे म्हणला. कारण आम्ही खेळलो तेव्हा तो लोगो, तो देशाचं रिप्रेझेंटेशन करणारा लोगो, हे सगळ्यात महत्वाचं होतं. आज ते महत्वाचं आहे, पण ते सुद्धा करू, नॉट तेच करू. कारण तोच धक्का प्रकाश, फार छान तू एक्सप्लेन करून सांगितलंस. कारण तोच धक्का आज लागलेला पाहिलं, की दोन्हीकडच्या एका करून माक्रमची इनिंग जर का सोडली, आउटस्टँडिंग इनिंग तो खेळला, तर बाकी सगळेजण, आपण त्या क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर लटकत होते. त्यामुळे तीच गोष्ट चिंतेची वाटली, म्हणून म्हटलं तुझ्याशी बोलावं. थँक्यू सो मच मित्रा. एनी टाइम भाऊ. शेवटचा एक मुद्दा जो तुमच्यासमोर मी मांडतो, जो जास्त करून कुणी बोलत नाही आहे. तुम्हाला कल्पना आहे, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे पैशांचं पाठबळ, जे पैशांचं वादळ आलेलं आहे, त्याला मुख्यत्वे करून TV राईट्सचा पैसा, त्याचे हक्क, कराराचे हक्क,
या संदर्भात मिळणाऱ्या पैशांनी ही सुबत्ता आलेली आहे. जेव्हा कोणतीही कंपनी कसोटी मालिकेच्या प्रक्षेपणाचे हक्क विकत घेते तेव्हा प्रचंड पैसे देऊन ते हक्क विकत घेतले जातात आणि जेव्हा 5 दिवसाचा कसोटी सामना इथल्यासारखा 1.5 दिवसात किंवा भारतामध्ये सातत्याने 2.5 दिवसात संपतो तेव्हा त्या ब्रॉडकास्टरचं इन स्टेडियाच्या जाहिराती करणाऱ्या काय म्हणतात त्याला जाहिरातदारांचं, त्याचबरोबर या मैदानामध्ये खाण्यापिण्याचे स्टॉल लावतात, या सगळ्यांच्या नुकसानीचा संयोजक विचार करणार का? कारण आत्ताच्या घडीला तुम्ही सगळ्या गोष्टी गृहीत धरताय, परंतु जेव्हा ह्याच लोकांना धक्का लागेल त्याचा परिणाम क्रिकेटच्या आर्थिक पाठबळावरती आत्ता नाही तरी दूरदृष्टीच्याकडे लक्ष दिलं तर त्याच्यावरती होणार आहे हे संयोजकांना कळत नाही आहे, परंतु तो आघात हा कधीतरी होणारच आहे. सेंचुरियन मैदानावरती झालेल्या जीवघेण्या 1 डावाच्या पराभवानंतर भारतीय संघानं जबरदस्त पुनरागमन करत दुसरा कसोटी सामना न्यूलँड्स मैदानावरती छान पद्धतीने जिंकून दाखवलेला आहे. स्थानिक वातावरणाशी जुळवून घेत जिंकून दाखवलेला आहे. मालिकेत 1-1 बरोबरी झालेली आहे. न्यूलँड्सला सामना जिंकणं भल्या भारतीय संघांना जमलेलं नव्हतं, ते रोहित शर्माच्या संघानं करून दाखवले. मालिकात बरोबरी साधणं भल्या संघांना जमलेलं नव्हतं, ते रोहित शर्माच्या संघानं करून दाखवले. ह्याचा आनंद हा नक्कीच आहे, परंतु मनामध्ये कुठेतरी ही खुटखुट होती आहे की बोंबाबोंब किंवा ओरड केली जाते. कसोटी क्रिकेट त्याच्यापेक्षा मोठं काही नाही, पण ते जगवण्यासाठी संयोजक, खेळाडू, ग्राउंड्समन हे प्रत्यक्षात काही पावलं उचलत आहेत का? तर त्या प्रश्नाचं उत्तर मात्र अशी मॅच बघितल्यानंतर अनफॉर्च्युनेटली मनामध्ये नकारात्मक येतं. तुमचं याच्याबद्दल मत काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा आता केपटाऊनमधनं क्रिकेटचं वार्तांकन थांबवतो, भटकंतीचा तुम्हाला वेगळा नजारा घडवतो. बाय बाय.